राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त मायको हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण अभियानाचा शुभारंभ सभापती समाधान भाऊ देवरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी त्यांनी लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजून अभियानाची सुरुवात केली आहे। या प्रसंगी समाधान भाऊ देवरे यांनी सर्व पालकांना आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब अवश्य पाजावेत असे आवाहन करत प्रत्येक बालक निरोगी पोलिओ मुक्त भारत हीच आपली सामूहिक जबाबदारी असा संदेश दिलाय। त्यानंतर सभापती समाधान भाऊ देवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 8 मध्ये जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभाग दौरा आयोजित करण्यात आला। या दौऱ्यात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार तसेच प्रभागातील सर्व माननीय नगरसेवक उपस्थित होते। दौऱ्यादरम्यान नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज व इतर नागरी सुविधांबाबतच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। आरोग्यदायी समाज आणि विकासाभिमुख प्रशासन या दुहेरी उद्दिष्टांना प्राधान्य देत सभापती समाधान भाऊ देवरे यांनी जनसेवेची आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर, विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध असा संदेश त्यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।